अबॉर्शन किंवा गर्भपात म्हणजे नेमकं काय, आणि मग त्याच्यामध्ये सुरक्षित गर्भपात कोणता आणि असुरक्षित गर्भपात कोणता. तास आमची प्रेग्नन्सी झाली, 1 वर्षाचं बाळ आहे आणि आता मी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत. गर्भपात साधारण करायचा असेल तर कोणत्या दवाखान्यामध्ये करायला हवा आणि तो कोणी करायला हवा. पण ठेवायचंय किंवा नाही ठेवायचं हे पूर्णपणे त्या स्त्रियाचं डिसिजन आहे. अगदी खरं. गर्भपात करणं चुकीचं आहे, या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता बालगावकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेमार्फत जागर स्त्री आरोग्याचा या अभियानांतर्गत आपण आज एका तज्ज्ञ डॉक्टरांची, गायनेकोलॉजिस्टची आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला या ज्या मुलाखतीसाठी तज्ज्ञ लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर दीपिका चिंचोळी, ज्या महानगरपालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या आपल्याला लाभलेल्या आहेत. या MBBS DNB आणि प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगशास्त्रामध्ये PG त्यांचं झालेलं आहे. तर त्यांचं मी खूप हार्दिक स्वागत करते. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात त्याबद्दल मी आपली हार्दिक आभार व्यक्त करते. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुस्तकांचा एक संच मी तुम्हाला सप्रेम भेट देते आमच्या शाखेमार्फत. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू. तर आजच्या आपल्या या अभियानाला आपल्याला ज्या लाभलेल्या आहेत डॉक्टर दीपिका चिंचोळीकर मॅडम, त्यांचा मी थोडक्यात परिचय आपणाला करून देते की मॅडम ज्या आहेत त्या 2003 साली त्यांनी MBBS डिग्री घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2009 साली त्या प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र या विषयामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 2017 ते 19 साली त्यांनी DNB डिग्रीसुद्धा घेतलेली आहे. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पुणे येथे त्या सिनियर रजिस्ट्रार म्हणून कार्यरतसुद्धा होत्या. श्रीमती काशाबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल पुणे येथे सुद्धा त्या अनेक वर्ष कार्यरत होत्या. ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल अल्ट्रासाउंड अँड फेटल हार्ट मॉनिटरिंग या विषयामध्ये सुद्धा त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे मुंबई येथे. नो स्कॅल्पेल वॅस्कोटॉमी या विषयामध्ये सुद्धा त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट येथे. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये त्यांना फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनमध्ये सुद्धा त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. अशाच पद्धतीची अजून एक फेलोशिप त्यांना गायनॅक कॉस्मेटॉलॉजीमध्ये सुद्धा मिळालेली आहे. ओपन इंटरवल ल्युबॅक्टॉमीमध्ये 2021 चा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामधून त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम. अशा आज आपल्याला खूप चांगल्या एक्सपर्ट लाभलेल्या आहेत. मॅडमची जितकी ओळख करून देता येईल तेवढं कमीच आहे. तरी काही राहिलं असेल तर मॅडम तुम्ही ॲडिशनल सांगितलं तरी चालेल. शुअर. मी स्पर्श इथे काम करत होते टिल 2021. त्याच्यानंतर मी इकडे सोलापूरला आले आणि यशोधरा हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष होते. आणि आता सध्या मी डफरीन हॉस्पिटल म्हणजे अहिल्याबाई होलकर इथे प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी कार्यरत आहे ॲज सध्या. आणि माझे काही प्रायव्हेट हॉस्पिटलला पण मी बऱ्याचशा जॉईन आहे ॲज. आणि मी असंही ऐकले की तुम्ही बऱ्याच ग्रामीण भागामधल्या अनेक महिलांच्या ज्या डिलिव्हरी आहेत तुम्ही मोफत पूर्णपणे केलेल्या आहेत. ती सुद्धा अगदी सांगण्यासारखी गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचे आर्थिक हेवा न ठेवता, आर्थिक लाभ विचारात न घेता त्या मेडिकल क्षेत्रामध्ये इतक्या कार्यरत असल्यामुळे त्यांचं खरोखर खूप कौतुक. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार. ओके. मला असं म्हणायचं आहे की मी जेव्हा स्पर्श रुग्णालयामध्ये काम करत होते ते खूपच इंटिरियर प्लेस होतं. तिथं पॉप्युलेशन वॉज ओनली 5000 आणि त्या क्षेत्रामध्ये एक सुद्धा गायनेकोलॉजिस्ट नव्हतं. मी एकटीच गायनेकोलॉजिस्ट होते आणि कुठलाही एक जवळचं गायनेकोलॉजिस्ट नव्हतं 35 किलोमीटर्स हवे होतं. बापरे. आणि कुठलंही टर्शरी केअर सेंटर म्हणजे 70 किलोमीटर हवे होतं. सो इट वॉज खूप डिफिकल्ट होतं मला त्या सिच्युएशनमध्ये. 3 वर्ष मी
काम केलेलं आहे बऱ्यापैकी, सक्सेसफुली मी तो पार केलेला आहे. मला वाटतं 3 वर्षात मी कमीत कमी 2000 तरी मी सीझर केलेली आहे कमीत कमी. बापरे. आणि खूप 2000 सीझर केलेले आहे. त्याच्यानंतर बरेचसे हिस्टेक्टॉमीज झालेले आहेत, कमीत कमी 100-150 हिस्टेक्टॉमीज मी केलेले आहेत. आणि कुटुंब नियोजन ऑपरेशन झालेले आहे, केलेले आहेत. 2021 साली मी कमीत कमी 400 एका वर्षात केलेली होते. त्याच्यावर मला हा फर्स्ट प्राइज भेटलेला आहे पूर्ण उस्मानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये. खूपच मला वाटते कोविड पिरियडमध्ये एक तर वुमन्स हॉस्पिटल होतं उस्मानाबादचं, विच वॉज फुल वर्किंग इन अ फ्लेज ह्याच्यामध्ये. आणि सेकंड आमचं स्पर्श हॉस्पिटल होतं. पण उस्मानाबादमध्ये कसं इट वॉज अ टीम वर्क. कमीत कमी 7-8 गायनेकोलॉजिस्ट होते. करेक्ट. आणि स्पर्शमध्ये मी एकटी गायनेकोलॉजिस्ट होते, सिंगल गायनेकोलॉजिस्ट. वुमन्स नंतर आमचं स्पर्शचं सेकंड नंबर होतं. सो आय रिअली फील गुड अँड प्राऊड ऑल्सो की मी एवढ्या इंटिरियरमध्ये वर्क केलं आणि इतक्या साऱ्या महिलांना मी जेवढं फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देऊ शकते तेवढं मी दिले. आणि आता सध्या मी आता डफरीनमध्ये कार्यरत आहे. म्हणजे मॅडमनी हजारो महिलांचे मोफत प्रसूती त्यांनी केलेल्या आहेत. ही खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मॅडम. तुमच्या सामाजिक कार्याला आमचा खरोखर सलाम. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात. साधारण आपल्याकडे महिलांच्या आरोग्याबद्दल आपण बघतो समाजामध्ये की बऱ्याचदा खूप अज्ञान असतं की मानसिक आरोग्य असेल किंवा गर्भाशयाशी रिलेटेड काही विषय असतील तर महिला मनमोकळेपणाने बोलायला आधीच घाबरतात. आणि मग घरातल्याच काही ज्येष्ठ महिलांकडून किंवा इतर महिलांकडून माहिती घेतात की जी बऱ्याचदा शास्त्रीय नसते, ती अशास्त्रीय असते आणि ती माहिती काही तज्ज्ञ व्यक्तींकडून आलेली नसते. आणि त्याच्यामुळे असं दिसून येतं की बऱ्याचदा महिला अनेक आजारांना बळी पडतात, अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड त्यांना द्यावं लागतं. आणि या सगळ्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामधील जी माहिती आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत जितकी सोप्या भाषेमध्ये आणि जितकी जास्तीत जास्त पोहोचायला हवी तेवढी पोहोचली जात नाही. आणि म्हणून असे काही उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा आपण जो विषय घेतलेला आहे की असुरक्षित गर्भपात, की याची संख्या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. की अनेकदा असं होतं की विवाहित स्त्रियांना सुद्धा ती जी प्रेग्नन्सी असते ती लादलेली असते की त्यांनी जरी काही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील किंवा काही गर्भनिरोधनासाठी काही केली असतील साहित्याचा वापर सुद्धा, तरी सुद्धा काही वेळेस असं होऊ शकतं की प्रेग्नन्सी राहते. आणि मग अशा वेळी जर समजा प्रेग्नन्सी राहिली आणि मग नवऱ्याची साथ नसेल, सासू सासऱ्यांची साथ नसेल, कुटुंबाची साथ नसेल, आई वडील सगळेच जण येतात मग त्या कुटुंबामधले, आणि मग अशा वेळी ती महिला खूप एकटी पडते. आणि मग जर ती अशा वेळी मानसिक शारीरिक दृष्ट्या सक्षम नसेल त्या मातृत्वासाठी तर तिला गर्भपात करायचा असतो. परंतु अशा वेळी कुटुंबाची साथ नसल्याने ती जास्त खचून जाते. दुसरी गोष्ट, समाजामध्ये सुद्धा हा एक खूप वेगळा विचार असतो की गर्भपात करणं म्हणजे एक जीव मारणं, खून करणं, अशा पद्धतीच्या कुठेतरी भावना असतात. आणि या सगळ्यामुळे मला वाटतं आपल्या समाजामध्ये खूप मोठा टॅबू आहे या विषयासंदर्भात की ज्याच्यामुळे मनमोकळेपणाने बोललंही जात नाही. आणि म्हणूनच आज आपण या विषयावरती गप्पा मारूयात. तर आपण सुरुवातच या साध्या सोप्या प्रश्नापासून करूयात की नेमकं गर्भपात म्हणजे काय. आणि मग आपण जेव्हा अनेकदा हा शब्द वापरतो की असुरक्षित गर्भपात आणि सुरक्षित गर्भपात, अनसेक्युअर्ड ॲबॉर्शन्स खूप होताना दिसतात, तर मग ते नेमकं काय आहे, ॲबॉर्शन किंवा गर्भपात म्हणजे नेमकं काय, आणि मग त्याच्यामध्ये सुरक्षित गर्भपात कोणता आणि असुरक्षित गर्भपात कोणता. अच्छा, पहिला मी तुम्हाला सांगते गर्भपात म्हणजे काय. गर्भपात म्हणजे जेव्हा स्त्री गरोदर होते आणि तिचा गर्भ 20 आठवड्यामधला किंवा 500 ग्रामपेक्षा कमी गर्भाचं वजन असेल आणि ती जर ती स्वतः खाली केली किंवा ऑटोमॅटिक ते खाली झालं तर त्याला आपण गर्भपात असे म्हणतो ऍक्च्युली. आणि सुरक्षित म्हणजे असुरक्षित म्हणजे सेफ आणि अनसेफ आपण MTP किंवा ॲबॉर्शन असं म्हणतो. तर सेफ म्हणजे काय आहे की ती ट्रेन डॉक्टरकडे जाऊन तिनं गर्भपात करत आहे आणि ऑथराइज गव्हर्नमेंट सेंटरमध्ये तिचं गर्भपात होत आहे. तर दिस इज कॉल्ड एज
सेफ गर्भपात. करेक्ट. अनसेफ म्हणजेच असुरक्षित म्हणजे एकदम त्याच्या अपोजिट, की बाबा ती कुठल्या तरी क्वॅककडे जाऊन करते. क्वॅक म्हणजे जो ट्रेंड नाहीये, त्याला काही जास्त माहिती नाहीये, किंवा नर्स किंवा एनी म्हणजे हु इज पोजिंग लाईक अ डॉक्टर, किंवा मी डॉक्टर अँड आय एम हॅव्हिंग द नॉलेज, पण त्याला तो अर्धवट नॉलेज आहे आणि आपण करूया, आणि ते सेंटर जो करतोय तो रेकॉग्नाइज नाहीये, किंवा तिथं काही कॉम्प्लिकेशन झाले असतो तो तिथं मॅनेज नाही करू शकत, कारण सेंटर इज नॉट रेकॉग्नाइज. सो दॅट्स त्याच्यामुळे हा जो आहे त्याला आपण अनसेफ गर्भपात असं म्हणतो, या अबॉर्शन असं म्हणतो. ओके. मग अनेकदा हा जो गर्भपात केला जातो तर याच्या मागची कारणं काय काय असतात? कारण हो, तसं तर खूप सारे कारणं आहेत, पण सगळ्यात मेजर म्हणजे 12 आठवड्यामधलं जो मेजर सगळ्यात कारण आहे तो आहे जेनेटिक फॅक्टर, म्हणजे अनुवंशिक घटक ज्याला म्हणतो. तर अनुवंशिक घटक हा कुठल्या जास्त पेशंटमध्ये दिसून येतो? मोस्टली जेव्हा खूप सारे रिलिजन किंवा कल्चरल बॅकग्राऊंडमध्ये ना नात्यात लग्न होतं, एक मामाच्या भाची सोबत किंवा आत्याच्या मुलासोबत. तर अशा वेळेस काय असतं की जो राहणारा जो गर्भ असतो त्याच्यामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असते, आणि तो राहतानाच तो गर्भ व्यवस्थित नाही राहत, खराब राहतो, आणि त्याच्यामुळे ते गर्भपात होतात. तर मोस्टली 50% जे गर्भपात होतात 12 आठवड्यामधले, त्याचं एकच कारण आहे मोस्टली, दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक फॅक्टर. तर हा मधल्यामध्ये जो लग्न आपण जो करतो किंवा रिलेशन मध्ये लग्न करतो, तर त्या म्हणून या गोष्टीसाठी त्यांनी टाळायला पाहिजे. बरोबर आहे. अन्यथा अनेकदा मामाच्या मुलाशी, कधी कधी मामाशीही होतो. आमच्याकडे खूप सारे पेशंट होतात की मामाशी होतो, आत्याच्या मुलाशी होतो, असे बरेच असे आहेत. आणि बरेच लोक विचारतात की मॅडम हमारा रिलेशन में नहीं है, पर आमच्या दोघांचा ना ब्लड ग्रुप सेम आहे, मग काय होतं? म्हटलं नाही, ब्लड ग्रुप सेम असल्याने काही होत नाही, पण जेनेटिक फॅक्टर सेम नसायला पाहिजे. दॅट इज द ओनली की ब्लड ग्रुप सेम असलं तर चालतं, पण फक्त जे जीन्स आहेत ते तुमचे डिफरंट ह्याच्यामधले असायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जेनेटिक जो हा कारण आहे तो एक निघून जातो. बरोबर. दुसरं म्हणजे आहे मोस्ट कॉमन म्हणजे एंडोक्राईन किंवा मेटाबॉलिक फॅक्टर्स, म्हणजेच थायरॉइडचा आजार. जेव्हा थायरॉइडचा आजार कुठल्याही महिलेला होतो त्यावेळेस हार्मोनल इम्बॅलन्स असतो. म्हणजेच हार्मोनल म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे जे 2 मेन हार्मोन आहेत ज्याच्यामुळे की प्रेग्नन्सी व्यवस्थित राहते. तर हार्मोन थायरॉइड थोडासा वर खाली झाल्यामुळं हार्मोनल इश्यू होतो, आणि त्याच्यामुळे गर्भपात जास्त होतात. अच्छा. किंवा ज्या महिलाचं शुगर आहे, ज्यांना शुगर आहे, किंवा आता येणार तिला शुगर, आता इन फ्युचर तिला येणार आहे, किंवा तिला फॅमिली हिस्ट्री आहे शुगरची, अशा पेशंटमध्ये महिलांमध्ये गर्भपात जास्त बघितला जातो. तर समजा तुम्हाला कोणाला हिस्ट्री आहे की बाबा माझ्या आई वडिलांना शुगर आहे किंवा ब्ला सगळ्यांना शुगर आहे, तर तुम्ही कमीत कमी एक चेकअप तरी करायला पाहिजे. एक शुगरचं तर आपण करतोच, पण एक HbA1c म्हणून एक टेस्ट असतं, ज्याच्यामध्ये तुमचे मागचे 3 महिन्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये शुगर लेवल कसा होतो तो सांगतो. म्हणजे तो समजा असा ऍक्च्युली त्याचं कट ऑफ पॉईंट 5.4 आहे, पण समजा 6 किंवा 6.5 असलं तर इन फ्युचर तुम्ही रिस्क आहे की तुम्हाला शुगर होऊ शकतं किंवा डायबिटीज होऊ शकतं. तर अशा वेळेस तुम्ही तो टेस्ट करून, ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते तो टेस्ट करून तो कसा कंट्रोलमध्ये आणायचा काय नाही, तर त्यासाठी तुम्ही तो प्रॉपर सल्ला घ्यावा लागतो. अच्छा, बरोबर. हे आहे वैद्यकीय सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर विकासाचे घटक म्हणू शकतो आपण, किंवा त्याच्यामध्ये असं असतं की गर्भपिशवीच व्यवस्थित विकसित होत नाही. बऱ्याच वेळेस गर्भपिशवी छोटी असते, त्याचा साईज छोटा असतो. बऱ्याच वेळेस गर्भपिशवीमध्ये एक पडदा असतो. बऱ्याच वेळेस त्याला जे नळी असतात, गर्भपिशवीला 2 नळी असतात ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो, तो कधी कधी ट्यूब कनेक्टेड नसतो. कधी कधी जे अंडाशय असतात, प्रत्येक महिलेला 2 अंडाशय असे असतात, तर ते अंडाशयामध्ये कधी कधी एगच फॉर्म होत नाही किंवा अंडे फॉर्म होत नाही. तर हे काही विकासाचे घटक असतात. किंवा गर्भपिशवीचा जो तोंड आहे तो तोंड पण एकदम लेंथनी ऍक्च्युली 2.5 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर असायला पाहिजे. बऱ्याच जणांचं एखाद्या वेळेस 2 सेंटीमीटर असू शकतं, किंवा पिशवीचा तोंड मोठा असतो. तर अशा वेळेस गर्भपाताचे चान्सेस जास्त असतात. आणि आपल्याकडे नाही, पण वेस्टर्न ह्याच्यामध्ये ज्या महिला स्मोकिंग करतात किंवा ड्रिंकिंग करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त गर्भपात पाहायला भेटतं. अच्छा. तसे बरेच कारण आहेत, ते तुम्हाला थोडेसे सांगितले मी. नाही, बरोबर आहे. परंतु ज्यांचा गर्भ ओके आहे परंतु त्यांना गर्भपात करायचा आहे, की जसं
ती प्रेग्नन्सी नको नको असेल त्या आहे. महिलेला, हो. अशी पण अनेक केसेस तुमच्याकडे हो, येत येतात, असतील. येतात. मग अशा वेळी जास्त कारणं कुठली दिसून येतात त्यांना? नाही, तर पेशंट जर विलिंग नाहीये, कधी गर्भच व्यवस्थित राहतो, गर्भामध्ये काही प्रॉब्लेम नसतो, पण त्यांना खूप काही कारणामुळे त्यांना ती प्रेग्नन्सी नको असते. का म्हणलं तर पहिला माझं आता तर बाळ आता 8 महिन्याचं आहे, आता 1 वर्षाचाच आहे, मग मी कसं करू, किंवा माझं एज्युकेशन कम्प्लीट नाही झालेलं आहे, मला आता सध्या नको आहे, माझ्याकडे दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. तर असे हे बरेच कारण असतात. आणि मॅक्झिमम रिझन हे आहे की महिला डिलिव्हरी झाली, 3 महिन्यानंतर ती सासरी जाते, 5व्या महिन्यात प्रेग्नन्सी घेऊन येते आणि म्हणते मला माहीतच नाही. कारण ती जेव्हा फिडिंग करत असते, जेव्हा ती माता ती जेव्हा बाळाला पाजवत असते, त्यावेळेस पाळी नियमित येत नाही, कारण हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस जेव्हा आपण फिडिंग करतो, त्यामुळे रेग्युलर नसते पाळी, आणि रेग्युलर नसतानाही ती प्रेग्नेंट राहू शकते. त्यांना ह्या गोष्टीच माहिती नाही आणि अज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी. आणि बऱ्याच वेळेस ते म्हणतात की नाही, मागच्या प्रेग्नन्सी मध्ये ना मला तर 1 वर्षांनी पाळी आली म्हणून आम्ही चेकच नाही केलं, आणि आता चेक केलं तर ते 5 महिन्याचं असते किंवा 4 महिन्याचं असते. असेही आम्हाला केसेस जास्त दिसून येतात. बरोबर आहे. म्हणजे डिलिव्हरी नंतर सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कंपल्सरी, नाहीतर गर्भधारणा राहू शकते तातडीने. त्याच्यामुळे आपल्या इंडियाच्या गव्हर्नमेंटने एक हे केलं होतं, स्कीम हे केली होती की बाबा तुम्ही डिलिव्हरी नंतर, डिलिव्हरी झाल्यास तुम्ही तांबी बसवा. ओके. त्याच्याने काय होतं की हे 4-5 महिन्याचा जो पिरियड असतो तर तो तरी निघून जातो आणि तो सेफ राहतो, म्हणजे महिला परत प्रेग्नेंट राहत नाही. पण आपल्याकडे जर तुम्ही टॅबू म्हणल्यासारखं आहे ना, अरे तुम आपने तांबी बिठाया, वो मेरा थैली से ऊपर चला गया तो मैं कैसे करूंगी. नाही, आम्हाला ते टोचतेच, आम्हाला त्रासच होते, दुखते. आम्ही जेवढ्या पेशंटला घालतो ते 3ऱ्या महिन्यात येतेच पेशंट की नाही तुम्ही तांबी काढाच आमची, कारण आम्हाला तांबीमुळेच प्रॉब्लेम व्हायला लागलो. आणि म्हणतात की नाही, आमच्या घरात एक नातेवाईक होती, तिची ती पिशवीमधून सरकून पोटात गेली. असं काही होत नाही, लाईक व्हेरी रेअर 0.1% लाईक परफोरेट होऊन जातात, पण खूप कमी. तर हजारो लाखोंमध्ये एक केस आहे. मग त्यासाठी तुम्ही एवढ्या सगळ्या महिलांना हे नाही करू शकत. करेक्ट. इव्हन गोळ्यांबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये फार टॅबू असतो, मला वाटतं की त्याच्यामुळे वजन वाढतं, त्रास होतो वगैरे. तोही असतो. तर तेच तुम्ही प्रॉपर सल्ला घ्यावा लागतो. आणि हा जो ग्रे पिरियड आहे ना, मला वाटतं हा त्यांनी जर कव्हर केला, काही डिलिव्हरी झाल्यानंतर 1 वर्षाचा जो मधला जो ग्रे पिरियड आहे, त्यांनी जर ते कव्हर केला तर गर्भपात एकदम कमी होऊन जाईल. बरोबर. हे मोस्टली सगळे ह्याच्यासाठीच येतात. मोस्टली यू कॅन से की 80% ऑफ द केसेस ह्याच्यामुळेच असतात की आत्ताच आमची प्रेग्नन्सी झाली, 1 वर्षाचं बाळ आहे आणि आता मी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत. सो दिस इज द ओनली मेन कॉज. गर्भपात साधारण करायचा असेल तर कोणत्या दवाखान्यामध्ये करायला हवा आणि तो कोणी करायला हवा, याच्या संदर्भात थोडंसं सांगू शकाल? त्याच्यामध्ये गर्भपात कोणी करायला हवा म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये ऍक्ट आहे ज्याला आपण मेडिकल MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट म्हणतो. तो 1971ला आला. तर त्या लॉ प्रमाणे त्यांनी खूप सारे तुम्हाला प्रोव्हिजन दिलेले की कोणी करायला पाहिजे, कुठं करायला पाहिजे, किती आठवडे असायला पाहिजे, या सगळ्या त्यांनी नियम दिलेले आहेत. तर गर्भपात कोणी करायला पाहिजे म्हणजे एकतर गायनेकोलॉजिस्ट जो स्त्रीरोग तज्ञ असतो, MD असू दो किंवा डिप्लोमा असू दे, किंवा ज्यांनी 25 गर्भपात केलेल्या इन ऑथराइज गव्हर्नमेंट सेंटर. करेक्ट. ओके. ऑथराइज गव्हर्नमेंट सेंटरमध्ये त्यांनी गर्भपात केलेला आहे, किंवा त्यांनी 1 वर्षाचा हाऊसमनशिप केलेला आहे गायनेक डिपार्टमेंटमध्ये, ते करू शकतात. आणि ज्यांच्याकडे स्टेट मेडिकल काउन्सिल रजिस्टर नंबर असतं, करेक्ट, ते गर्भपात करू शकतात. आणि हे तुम्ही गर्भपात कुठं करू शकतो म्हणजे गव्हर्नमेंट ऑथराइज सेंटरमध्येच तुम्ही गर्भपात करू शकता. सो हे त्यांनी दिलेलं आहे. अच्छा, अगदी बरोबर आहे. अन्यथा आपण बऱ्याचदा बघतो की महिला ती गोष्ट लपवण्यासाठी, तो विषय लपवण्यासाठी किंवा
अनेकदा काही नर्सेस कडून गर्भपात करून घेतात. Correct. घरगुती सुद्धा अशा काही घटना घडतात हो. की गर्भपात नर्स कडून करून घेताना त्या महिलेला खूप जास्त रक्तस्राव झाला आणि त्याच्यामध्ये तिचा जीव गेला. तर अशा असंख्य घटना घडत असतात. तर अशा टाळण्यासाठी या गोष्टी आता ज्या मॅडमनी आपल्याला सांगितल्या आपण त्या विचारात घेतल्या पाहिजे आणि अशा ऑथोराइज्ड सेंटरमधूनच आणि गायनेकॉलॉजिस्ट कडूनच आपण गर्भपात करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मगाशीच सांगितलं किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो, तर ते अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगता येईल का? ऍक्च्युली अकॉर्डिंग टू ऍक्ट ऑफ लाईक 1971 जो ऍक्ट होता, तर त्याप्रमाणे तुम्ही 20 आठवड्याच्या मध्ये गर्भपात करू शकता. अच्छा. तर ते 2 टप्प्यामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. एक तर 12 आठवड्यापेक्षा कमी आणि 12 ते 20 आठवडे. 12 आठवड्यामध्ये 12 आठवड्याच्या मधलं गर्भ असेल तर फक्त एकच मेडिकल प्रॅक्टिशनरची संमती लागते. अच्छा. आणि जर 12 ते 20 आठवड्यामध्ये असेल तर त्यांना 2 प्रॅक्टिशनरची संमती लागते. अच्छा. असं आहे. आणि पण आता भरपूर चेंजेस झालेले आहेत विच आय नीड टू लाईक टू डिस्कस अबाउट दॅट. बरोबर आहे. म्हणजे 22 आठवड्यानंतर सुद्धा जर गर्भामध्ये काही अडचण आली, बायोलॉजिकल काही प्रॉब्लेम आला किंवा बऱ्याचदा असं दिसून येतं की 3D 4D सोनोग्राफीमध्ये हार्टला होल आहे किंवा ब्रेनची डेव्हलपमेंटच नीट झालेली नाहीये, अशा वेळी सुद्धा मग करता येऊ शकतो का? हो, करता येऊ शकतो. मी तेच म्हणते की आता एक 1971चा ऍक्ट होता, MTP ऍक्ट. त्याच्यानंतर जो आता नवीन आलेला आहे तो जो आला 2021 मध्ये आलेला आहे, तर त्या दोन्हीमध्ये भरपूर चेंजेस आहेत, खूप सारे चेंजेस आहेत. जसं 1971 मध्ये काय होतं की फक्त मॅरिड म्हणजे फक्त लग्न झालेलीच बाई गर्भपात करू शकते. अरे बापरे. पण इकडे त्यांनी हा क्लॉज काढून टाकलेला आहे. करेक्ट. की कुणीही अनमॅरिड स्त्री किंवा विधवा असलेली किंवा डिवोर्स असलेली किंवा ज्यांना कॉन्ट्रासेप्शन फेल्युअरने तो प्रेग्नन्सी राहिलेला आहे किंवा तिला गर्भपात करायचा आहे, तर सगळ्यांना लीगल हक्क आहे, कुठलीही महिला. हा, आणि ही गोष्ट खरोखर महिलांनी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की कोणतीही महिला ही गर्भपात करू शकते. आणि हे माहीत नसल्यामुळे अनेक महिलांचा मला वाटतं जीव जातो की त्या सगळ्या टॅबूमुळे त्या अप्रोच होत नाहीत प्रॉपर डॉक्टरांपर्यंत आणि त्या एकतर मग खूप अँझायटीमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात आणि मग अनेकदा अशा काही महिला आत्महत्यापर्यंतचे काही डिसिजन्स घेताना सुद्धा आपण बघतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या कायदेशीर रित्या सुद्धा आपल्याला माहिती असायला हव्यात की जेणेकरून आपण अनेक महिलांना याच्याबद्दल सांगू पण शकतो आणि अनेक महिलांचा आपण जीवही वाचवू शकू. तर अशा या सगळ्या गर्भपाताच्या अनेक समस्या आपण समाजामध्ये बघत असताना साधारण तुम्ही आत्तापर्यंत बघितल्यामध्ये कुठल्या वयाच्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त तुम्हाला दिसून आलं? ऍक्च्युली तुम्ही 2 वयोगटामध्ये तुम्हाला हे जास्त दिसून येतात. एक तर फर्स्ट इज टीनेज प्रेग्नन्सी. अच्छा. 17, 18, 19 इयर्स, अगदी लहान वयात. आणि त्याच्यानंतर आफ्टर 30 आणि 35 इयर्स त्यांच्यामध्ये हा जास्त दिसून येतो. महत्वाचं कारण म्हणजे हे असतं की एक तर टीनेज प्रेग्नन्सीमध्ये त्यांची बॉडीज प्रेग्नन्सीसाठी रेडी नसते. करेक्ट. ते ऑलरेडी आपल्याकडे सगळे स्त्रिया ॲनेमिकच असतात. रक्ताचं प्रमाण एवढा कमी असतो की प्रत्येक महिलांमध्ये की त्यांचं शरीरचा विकास पूर्णपणे होत नाही आणि मग लगेच त्यांच्यावर हा लग्न लादला जातो, सासू सासरे नवरा सगळे लादले जातात, एवढी रिस्पॉन्सिबिलिटी लादली जाते आणि अचानक ती प्रेग्नेंट होते अँड हर बॉडी इज नॉट रेडी फॉर दॅट प्रेग्नन्सी. मानसिक शारीरिक सक्षम नसतात. तर त्याच्यामुळे या वयोगटामध्ये जास्त असतो. आणि नंतर यू कॅन से आफ्टर 30 or 35 इयर्स कसं होतं की अंड्याची जी क्वालिटी असते तीही खराब होत जाते किंवा तीही नॉर्मल राहत नाही. तर त्याच्यामुळे जो राहणारा जो गर्भ असतो तर तोही बरोबर नसतो, कारण अंड्याची क्वालिटी जशी जशी वय वाढत जाते त्याची पण अंड्याची पण क्वालिटी खराब होत जाते. त्याच्यामुळे त्या एज मध्ये पण तुम्हाला गर्भपात जास्त दिसून येतात. अच्छा. आपण जसं बघतो की अनेक गर्भपाताच्या जुन्या सुद्धा पद्धती होत्या की ज्याच्यामुळे सुरक्षित गर्भपात होत होते आणि अशा बऱ्याच पद्धती अत्यंत जीवघेण्या होत्या महिलांसाठी. अनेक अंधश्रद्धाही होता त्या बाबतीत. तर अशा काही जुन्या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का असुरक्षित गर्भपाताच्या?
ॲक्च्युली मी फक्त वाचलेलीच आहे, मला काही जास्त माहिती नाही आहे. कारण आता असल्या काही पद्धती आपण काही माझ्या बघण्यात तरी काही आलेलं नाही आहे. पण जे मला माहिती आहे मी ते सांगू इच्छिते. म्हणजे त्या जिचे जी प्रेग्नंट असते तिला ते भरपूर हेवी एक्सरसाइज करायला लावायचे, त्याच्यानंतर वेट लिफ्टिंग करायला लावायचे, त्याच्यानंतर दोऱ्यावरच्या उड्या मारायला लावायचे, पायऱ्या चढ उतार करायला लावायचे आणि तुमच्या पोटावर म्हणजे खालच्या पोटावर प्रेशर द्यायचे किंवा गरम पाणी घालायचे. आणि जे लोकल ॲबॉर्टिफिशियन एजंट असतात जसं चिली पावडर किंवा प्लांट पॉयझन किंवा ॲलम जे असतात तर ते लोकल पार्ट्सवर अप्लाय करून ते गर्भपात करायचे प्रयत्न करायचे. पण या सगळ्यामधून खरोखर गर्भपात होतो का? ते झाला तर मे बी होत असेल, पण त्यावेळेस कॉम्प्लिकेशन भरपूर होत असतील पेशंटला. आणि मला वाटतं यामुळे जीव सुद्धा बऱ्याच वेळेस सगळ्यात डेंजर म्हणजे मी तुम्हाला ते सांगते की बरेच पेशंटच्या गर्भाच्या पिशवीमध्ये ते तार किंवा वायर असतं ते इंट्रोड्यूस करून गर्भपात करायचा प्रयत्न करायचे ते लोक. अशा वेळी अगदी ती पिशवी फाटण्याची आणि पिशवी फाटून इन्फेक्शन आतडे सुद्धा फाटण्याचे चान्सेस असायचे. आणि अशा पेशंट म्हणजे काय इन्फेक्शन होऊन ब्लिडिंग होऊन डेथ वगैरे ह्याचे भरपूर चान्सेस असायचे त्या काळामध्ये, असं मी पण ऐकलेली आहे. काही सांगता येत नाही. मला वाटतं अजूनही ग्रामीण भागांमध्ये अशा काही गोष्टी घडतही असतील की जिथे स्त्रियांना लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसतील किंवा या विषयाबद्दल त्यांना माहिती नसेल आणि प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊ शकत नसतील. अशा वेळेस मला वाटतं अजूनही होत असण्याच्या शक्यता मे बी असतील, पण माझ्या बघण्यात तरी अजून नाही, माझ्या बघण्यात तरी काही आलेलं नाहीये. पण हे सगळे जुन्या पद्धती होते. पण आता मला वाटतंय जरा स्त्रिया पण थोड्या भरपूर एज्युकेटेड आहे बऱ्यापैकी अँड दे कॅन इझिली ॲसेस द नियरेस्ट हॉस्पिटल. अनेकदा असं म्हटलं जातं की गोळ्या खाऊन सुद्धा करता येतो गर्भपात. हो, करता येतो. आपण त्याला मेडिकल ॲबॉर्शन असं म्हणतो. अच्छा. हां, तर जर 7 आठवड्यामधलं म्हणजे 49 डेज मधला जर गर्भ असेल तर त्या गोळ्यांनी आपण ॲबॉर्शन सक्सेसफुली करू शकतो. अच्छा. जुन्या पद्धतींमध्ये ती सुद्धा एक पद्धती आहे का की पपई खूप खातात आणि त्याच्यामुळे उष्णता होऊन ॲबॉर्शन होतं, हे खरं आहे का? बरेच असू शकतं, मलाही जास्त ह्याच्यामध्ये नॉलेज नाही आहे ऍक्च्युली. अच्छा. परंतु ते शास्त्रीय नाहीये. म्हणजे ही सुद्धा एक अंधश्रद्धा असू शकते. कारण या अनेक अशास्त्रीय पद्धती अवलंब केल्या जात होत्या आधीच्या काळामध्ये गर्भपात करण्यासाठी म्हणून. तर जसं आपण या विषयाबद्दल बोलतोय तसंच बऱ्याचदा समाजामध्ये गर्भपाताबद्दल खूप जास्त टॅबू आहेत. कारण एखादा जीव मारणं म्हणजे एखाद्या त्या बाळाचा पण खून करतोय, गर्भपात करतोय म्हणजे असं म्हटलं जातं. किंवा मग त्या स्त्रीला दोषी मानलं जातं की तिने जर गर्भपात केला असेल तर मग तू किती चुकीचं केलंयस, तू खून केलायस, एका जीवाचा तू घात केलायस वगैरे, अशा बऱ्याच पद्धतीने तिला दोष दिले जातात. तर एकंदर मानवी हक्क, स्त्रियांचे हक्क या दृष्टिकोनातून या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि खरोखर गर्भपात करणं चुकीचं आहे या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? बरेच रिलिजनमध्ये किंवा बरेच समाजमध्ये असं हे धोरण आहे की बाबा देवाने दिलं आहे ना, मग तुम्ही ते राहू द्यावं, नाहीतर कशाला तुम्ही जीव घेता कुठल्याही जे जन्मलेलं नाही त्याचं पाप कशाला आपण घ्यायचं, हे असं पण एक टॅबू आहे. पण एकंदरीत मला काय म्हणायचंय की गर्भ ठेवायचंय किंवा नाही ठेवायचं हे पूर्णपणे त्या स्त्रियाचं डिसिजन आहे. अगदी खरं, एकदम तिचा डिसिजन आहे. लास्ट अँड लास्ट फक्त तीच एक आहे इम्पॉर्टंट की फक्त तिचं डिसिजन आपण फायनल मानायला पाहिजे. अगदी खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की तो फक्त तिचा डिसिजन असतो, परंतु अनेकदा असं पण होतं ना मॅडम की ती हॉस्पिटलमध्ये जाते ॲबॉर्शनसाठी म्हणून आणि डॉक्टर म्हणतात की घरच्यांची संमती आणा किंवा नवऱ्याची सही लागेल आणि मग ते त्या कारणामुळे तिचा करत नाहीत. किंवा मग अशा वेळी नेमकं स्त्रियांनी काय करावं?
नाही नाही नाही, ऍक्च्युली हे कसं आहे, पहिला मे बी होत असेल पण आता असं नाहीये. फक्त कन्सेंट साईनवर फक्त आणि फक्त त्या स्त्रीची सिग्नेचर लागते. अच्छा. नवरा, आई वडील, सासू सासरे, पार्टनर कोणाची सिग्नेचर लागत लागत नाही. नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि की हे स्त्रियांनी मला वाटतं समजून घेणं समजून घेणं जास्त महत्वाचं आहे की फक्त तुमच्या एका सहीवर गर्भपात होऊ शकतो. फक्त एकच कन्सेंट लागतो, तो आहे मात्र तुमच्याकडनं. तुम्ही तयार असेल तर आम्ही पुढे तयार आहे. हो, नाहीतर अनेकदा स्त्रियांना वाटतं की नवऱ्याची सही आणा म्हणून सांगते किंवा आई वडिलांना इव्हन आता आजकाल असं आपल्याकडे गव्हर्नमेंटने हे केलं की इव्हन कुटुंब नियोजनला सुद्धा नवऱ्याची सही नाही लागत. बरोबर, फक्त पेशंटची सही लागते, अजून कोणाचीच सही नाही लागत. नाही, कारण फक्त स्त्री डिसाइड करू शकते किंवा मला पुढे मुलं पाहिजेत का नाही पाहिजेत, अगदी खरं, आणि हे ठेवायचंय का नाही ठेवायचंय, अगदी हा फक्त तिचाच डिसिजन आहे. नाही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हे आता सर्व काही कायद्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणतीही स्त्री ही गर्भपात करू शकते आणि हा पूर्णपणे तिचा स्वतंत्र निर्णय असतो. आणि त्याच्यामुळे स्त्रियांनी असे निर्णय घेताना घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी रजिस्टर्ड दवाखान्यांमध्येच गायनेकॉलॉजिस्टकडूनच गर्भपात करून घेतले पाहिजेत. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की बऱ्याचदा या गर्भलिंग परीक्षणामुळे सुद्धा गर्भपात होतात का, की आता असे सुद्धा काही केसेस दिसून यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे गर्भपात करण्यावरती एक परत वेगळा दृष्टिकोन पण लोकांचा पडतोय की हे चुकीचं आहे, गर्भलिंग परीक्षण केलं जातं, मग ती मुलगी आहे का मुलगा आहे. ऑब्विसली हे पूर्णपणे चुकीचंच आहे. गर्भलिंग परीक्षण चाचणी हे पूर्णपणे चुकीची आहे. पण हा बऱ्याच काही ठिकाणी होत असतील, मला त्या गोष्टींचा नॉलेज नाहीये, पण मी पण ऐकले की बाबा या असं होतात आणि त्यामुळे गर्भपातही करतात आणि त्यामुळे फिमेल फिटोसाइड होतं. फिमेल फिटोसाइड म्हणजे जी फिमेल असती तिचं जे हे हत्या करतात तेही होतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यासाठी आपल्या सरकारने एक PCPNDT ऍक्ट म्हणून आणलेलं आहे. ते 1994 ला PCPNDT ऍक्ट अंमलात आणलेलं आहे. तर ह्यांचं या टीमचं कामच हे होतं की बाबा कुठं गर्भलिंग चाचणी होते का हे सगळं बघायचं, आणि जर होते तर त्यांना प्रॉपर ती शिक्षा भेटायला पाहिजे हे सुद्धा त्या कमिटीने ठरलं. समजा एका कुठल्या डॉक्टरने गर्भलिंगाची चाचणी करताना पकडले गेले पहिल्यांदा, तर त्यांना फर्स्ट टाइम पकडल्यानंतर 10,000चा दंड आणि 3 वर्षाचं जेल, आणि समजा दुसऱ्यांदा त्यांना पकडल्यास 50,000चा दंड आणि 5 वर्षाचं जेल, अशी तरतूद केलेली आहे. आणि जे लोक प्रवृत्त करतात त्या फिमेलला की चल आपण बघू मुलगा आहे का मुलगी आहे, सासू सासरे आई वडील कोणीही असू दे, जर त्यांना पहिल्यांदा पकडल्यास 3 वर्षाचं जेल आणि 50,000चा दंड, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1 लाखाचा दंड आणि 5 वर्षाची जेल. ही सगळी शिक्षा डॉक्टरांना का त्या पेशंटला पण, दोघांना? हा, हे पहिलं डॉक्टरांना सांगितलं मी. पहिल्यांदा जर डॉक्टरांनी गर्भलिंग चाचणी केली तर 3 वर्षाचं जेल आणि 10,000चा फाईन, आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जर पकडले गेले त्यांनी तर परत 5 वर्षाचं जेल आणि परत 50,000 फाईन, आणि त्याच्यानंतर वारंवार काही कंप्लेंट होत आलं तर त्या डॉक्टरचं रजिस्ट्रेशनच कॅन्सल होतं. नाही, पण जे पेशंट जातात त्यांना सुद्धा काही शिक्षा आहे का? नाही, पेशंट जातात त्यांना तर असं काही शिक्षा नाहीये, पण पेशंटच्या नातेवाईकांना आहे. अच्छा. ओके. ज्या महिलाला ते प्रवृत्त करतात ना त्यांना आहे. अच्छा, म्हणजे खरोखर पेशंटची सुद्धा, म्हणजे नातेवाईकांची सुद्धा आणि पेशंटची सुद्धा चूक असू शकते की त्यांनी अशी मागणी करणं हेच मुळात चुकीचं आहे. आणि अर्थात डॉक्टरांची तर चूक आहेच की त्यांनी असं अजिबात करायचं नाही. जसं आता आपण म्हणालात की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, याच्याबद्दल आपण थोडंसं सांगितलेलं आहेच आहे, परंतु त्याची बद्दल अजून थोडीशी थोडक्यात माहिती सांगा की त्याची सुरुवात कशी झाली, तो ऍक्ट कसा आला आपल्या भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये कशा हळूहळू सुधारणा होत गेल्या. ॲक्च्युली कसं आहे, आपला जो ऍक्ट आला, जो MTP ऍक्ट आला भारतामध्ये, तो 1971 ला आला. त्याच्या अगोदर भारतामध्ये परिस्थिती काही चांगली काही एवढी व्यवस्थित नव्हती, पण मला वाटते की 1960 मध्ये जे अबॉर्शन आहेत ते एका 15 कंट्रीमध्ये लिगल झालं.
ओके. 1960 मध्ये. मग त्यावेळेस आपले जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे इंडियाचे होते त्यावेळेस ते अलर्ट झाले किंवा 15 देशामध्ये त्यांनी लिगल केलेलं आहे आणि आपण पण ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. बरोबर. तर 1964 मध्ये त्यांनी एक शांतीलाल शहाची कमिटी निर्माण केली. बरोबर. की बाबा तुम्ही स्टॅटिस्टिक्स आणा, तुम्ही डाटा आणा की आपल्या भारतामध्ये किती गर्भपात होतात, वर्षाला किती होतात, किती अनसेफ आहेत, किती सेफ आहेत, किंवा माता मृत्यूचं किती प्रमाण आहे. बरोबर. हे सगळं त्यांना कमिटीला हा टास्क दिला. त्या शांतीलाल शहा कमिटीने एक 2-3 वर्षामध्ये पूर्ण रिपोर्ट दिला गव्हर्नमेंटला की 500 मिलियन लोकांमध्ये कमीत कमी 6.5 मिलियन गर्भपात एव्हरी इयर होतात. त्यापैकी 45 to 50% अनसेफ होतात. त्यापैकी एव्हरी डे 10 to 15 डेथ्स होतात एव्हरी डे इन होल इंडिया. असा हा डाटा त्यांनी दिला आणि त्यावेळेस आपले इंडियन गव्हर्नमेंट अलर्टवर गेले आणि त्यांना वाटलं की नाव आता वी शुड लिगलाइज दिस ऍक्ट. आणि मग त्यांनी 1970ला प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर ठेवला आणि मग नंतर 1971ला हा ऍक्ट अंमलात आणला. त्याच्या अगोदर तर परिस्थिती एवढी बेकार होती मॅडम की असं होतं की तुम्ही महिला गर्भपात, कुठलीही महिला गर्भपात करायचं त्यांना हक्कच नव्हताच. जर गर्भपात केला तर त्यांना 3 वर्षाची जेल होती. अरे बाप. आणि जर गर्भपात फक्त एकाच कारणाने तुम्ही करू शकता, त्या आईला जर डेंजर असलं, लाईफला डेंजर असलं, देन ओनली यू कॅन अबॉर्ट. अदरवाइज यू कॅन नॉट अबॉर्ट. म्हणजे अगदी रेप केस असेल तरी सुद्धा अशा काही मी केसेस ऐकल्या की त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने अशा महिलांना सुद्धा गर्भपात नाकारला होता. कारण त्या मुलीची मानसिक आणि शारीरिक अवस्था ओके होती असं कोर्टाचं म्हणणं होतं आणि म्हणून त्या मुलीवरती रेप झालेला असून सुद्धा तिला ती अनवॉन्टेड प्रेग्नन्सी घ्यावी लागली आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्याचं खरोखर किती नुकसान झालं असेल आपण समजू शकतो. तर हा खरोखर जो MTPA ऍक्ट आहे तो खरोखर महिलांना माहिती असायला हवा की जेणेकरून त्यांचे महिलांचे हक्क काय आहेत, मानवी हक्क काय आहेत हे माहिती असेल तर आपण बऱ्याच महिलांच्या समस्यांचं निवारण सुद्धा करू शकतो. हे जो तुम्हाला झाला हे 1971चा ऍक्ट होता जो मी तुम्हाला सांगितले. त्या अंतर्गत कुठले डॉक्टर तुम्ही गर्भपात करू शकत, जसं मी पहिला सांगितले ट्रेन डॉक्टर, एक तर गायनेकोलॉजिस्ट असायला पाहिजे. आणि बाकी मी पहिलाच ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या सेंटरमध्ये ऑथराइज सेंटरमध्ये करायला पाहिजे. आणि 20 आठवड्याच्या मध्ये असं हे MTP ऍक्ट जे 1971 मध्ये होतं. मग त्याच्यानंतर 1994 मध्ये आपल्याकडे PCPNDTचा ऍक्ट आला जो मी तुम्हाला आता सांगितले की गर्भलिंग चाचणीवर बंदी आणली आहे. 2003 मध्ये या अमेंडमेंट्स मध्ये थोडेसे चेंजेस झाले. अमेंडमेंट्स इन 2003. ह्याच्यामध्ये ह्यांनी सगळ्यात महत्वाचा मोठो म्हणजे सेफ अँड लीगल अबॉर्शन वर ह्याच्यावर जोर दिला. ह्याच्यावर त्यांनी पहिलं काम केलं की ते डिसेंट्रलाइज केलं. एक्झॅक्ट. म्हणजे पहिला इट वॉज सेंट्रलाइज्ड इन 1971. मग 2003 साली त्यांनी एक कमिटी बसवली. त्याचं नाव होतं DLC कमिटी, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. ओके. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीमध्ये एक गायनेक, एक सर्जन आणि एक भूल तज्ञ आणि त्याच्यानंतर एक लोकल मेडिकल प्रॅक्टिशनर, एक पंचायत राजचा एक मेंबर आणि एक महिला, अशी कमिटी एक फॉर्म केली. आणि या कमिटीने बसून पूर्ण जे प्रायव्हेट सेक्टरचे जे हॉस्पिटल होते त्यांनी ते लायसन्स दिलं की बाबा तुम्ही सुद्धा ते ऑथराइज त्यांना दिलं की यू कॅन ऑल्सो डू MTP. पण ते MTP त्यांनी लायसन्स देताना त्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ड्रग्स अवेलेबल आहेत का नाही, तुमच्याकडे इमर्जन्सी इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे का नाही, तुमच्याकडे OT फॅसिलिटी आहे का नाही, तुमच्याकडे ऑक्सिजन आहे का नाही, 24 आवर्स तुमच्याकडे भूल तज्ञ आहे का नाही, ब्लड बँक किती अंतरावर आहे, तुमच्या बॅकअपला कोण आहे. तर हे सगळं कमिटीने हे सगळं पूर्ण इन्स्पेक्शन करून ज्या सेंटरमध्ये हे सगळी सुविधा आहे त्या सेंटरला त्यांनी लायसन्स दिलं. आणि तेव्हापासून एव्हरी 4 मंथली आपल्याकडे त्या सेंटरचं इन्स्पेक्शन होतो. इवन आता आपण त्या सेंटरचं इन्स्पेक्शन करतो. कुठलेही गव्हर्नमेंट जे डॉक्टर्स असतात त्या सेंटरचं इन्स्पेक्शन करतात की बाबा जे तुम्हाला लायसन दिलंय तुम्ही ते व्यवस्थित काम करताय का नाही, तो व्यवस्थित फॉर्म भरताय का नाही, काही कॉम्प्लिकेशन झालेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, सगळं लिगल पद्धतीने चाललेलं आहे का नाही. तर हे सगळं तिथं बघितलं जातं.
आणि ही अशी कमिटी फॉर्म केली त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग 2014 मध्ये एक अमेंडमेंटचं प्रपोजल त्यांनी टाकलं, जे की 2021 मध्ये पास झाला. ओ एवढे दिवस लागले. एवढे दिवस त्याला लागले. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टेट मेडिकल बोर्ड हे केला, एक नवीन एक फॉर्म केला. अच्छा. तर स्टेट मेडिकल बोर्ड मध्ये एक गायनॅक आणि परत एक सर्जन आणि एक परत एक अॅनेस्थेटिस्ट आणि एक गव्हर्नमेंटचा गॅजेटेड ऑफिसर. अच्छा. अशी मिळून एक कमिटी फॉर्म केली. आणि त्या अंतर्गत त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले की एनी अनमॅरिड फिमेल, डिवोर्स्ड, विडोड फिमेल जे कोणी आहे त्यांना गर्भपात करू शकतात. आणि हा 20 आठवड्याचा जो गर्भपात आहे तो त्याला एक्सटेंड करून 24 आठवडा केलं त्यांनी. गुड. कारण बऱ्याचदा असं होतं ना की उशिरा कळतं महिलांना की त्या प्रेग्नेंट आहेत. की बऱ्याच जणींची पाळी बरीच इरेग्युलर असते आणि त्यामुळे त्यांना लवकर कळतच नाही की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा जो पिरियड त्यांनी वाढवलाय तो मला वाटतं महिलांसाठी फायद्याचाच ठरला. आणि पहिला कसं होतं की 12 ते 20 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टरचं ओपिनियन लागायचे, पण आता कसं 20 आठवड्यापर्यंत एकच डॉक्टरचं ओपिनियन लागतो. आणि 20 ते 24 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टरचे ओपिनियन लागतात. आणि समजा 24 आठवड्यावर गेल्यानंतर त्या पेशंटनी किंवा ऍप्लिकंटनी तुम्ही स्टेट मेडिकल काउन्सिल हा जो बोर्ड झालेला आहे त्यांना तुम्ही ते फॉरवर्ड करू शकता तुमची केस. आणि त्यांनी ते 3 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यावर हे रिझल्ट द्यायला पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा एस म्हणतील तेव्हा जे कोणी प्रॅक्टिशनर अबॉर्ट करणार आहे पूर्ण वेल इक्विप्टेड हॉस्पिटलमध्ये 5 दिवसाच्या आत त्यांनी ते ऍक्शन मध्ये आणलं पाहिजे. व्हेरी गुड. अशी व्यवस्था केलेली आहे. खूप छान. ह्या सगळ्या गोष्टी खरोखर महिलांसाठी उपयुक्त आहेत आणि त्यांना त्या माहिती असायला हव्यात. अन्यथा असं वाटतं की त्या कमिटीकडे ते जाणार कधी, मग ते निर्णय घेणार कधी, आणि मग हे सगळं होईपर्यंत डिलिव्हरीच होऊन जाईल. म्हणूनच त्यांना ते एवढंसं लिमिट दिलेलं आहे की विदिन 3 days यू हॅव टू रिस्पॉन्ड. अदरवाईज ती कमिटी असण्याचा उपयोगच नाही. त्याच्यामुळे हे खरोखर टाइम लिमिट त्यांना देणं आणि या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहेत. आणि त्याच्यामुळे हा खूपच चांगला ऍक्ट आहे जो प्रत्येक महिलेला माहिती असायला हवा. मॅम 2 महत्वाच्या याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. जसं पहिला होता की रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच MTP करू शकत होता, पण आता त्यांनी तो वर्ड बदलून त्यांनी रजिस्टर्ड हेल्थ केअर प्रोव्हायडर असा हा केलेला आहे. म्हणजे फक्त आता गायनेकोलॉजिस्टच नाही. अच्छा. आयुष डॉक्टर्स, युनानी डॉक्टर्स, होमिओपॅथिक डॉक्टर्स सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. कारण त्यांचं काय म्हणणं आहे की पेशंटचा रेशो जास्त आहे आणि डॉक्टर्स कमी पडतायत. त्याच्यामुळे त्यांनी हा बेस जो आहे तो एक्सटेंड केला की जेणेकरून तुम्ही होल पॉप्युलेशन तुम्ही कव्हर करू शकाल. नाही, खरोखर महिलांचा याच्यामध्ये किती विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि हा कायदा आणलेला आहे हे आपण समजून घेणं खरोखर गरजेचं आहे. खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत याच्यामुळे. तरी सुद्धा तुम्हाला असं काही वाटतं का की याच्यामध्ये अजून काही सुधारणा होणं गरजेच्या आहेत किंवा व्हायला हव्यात? अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं त्यांनी चेंज केलेला आहे तो म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. करेक्ट. दिस इज मोर इम्पॉर्टंट. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की एवढा कॉन्फिडेन्शियल हा रिपोर्ट असतो आमच्याकडे. जी महिला गर्भपात करते तिच्या नवऱ्याला जर ती म्हणली की माझ्या नवऱ्याला सांगू नका तर ते सुद्धा तो प्रायव्हेट ठेवला जाईल. कोणालाही त्याचं काही कळणार नाही, डिटेल्स कळणार नाही की बाबा ही आमच्याकडे आली आणि तिनं अबॉर्शन केलं आणि त्याचे डिटेल्स सगळे कॉन्फिडेन्शियल असतील. आणि जर हा कॉन्फिडेन्शियल ब्रेक झाला तर त्या डॉक्टरला 1 वर्षाचं कैद आहे. खरोखर हा MTPA ऍक्ट इतका चांगला आहे महिलांसाठी आणि याच्याबद्दल महिलांना माहिती होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे महिला अनेक समस्यांना तोंड देतात आणि त्याच्यामुळे अगदी जीव गमावण्यापर्यंत त्यांच्याकडे ती वेळ येऊ शकते. आणि त्याच्यामुळे आपण या विषयाबद्दल आज सगळ्यांना मार्गदर्शन करताय ते खरोखर आम्ही आपले खूप आभारी आहोत. मॅडम, आपण जसं आपण म्हणत होतो की गर्भपातासाठीचे ह्या अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने मला असं विचारायचं की साधारणपणे गर्भपातासाठी खर्च किती येत असतो? कारण अनेकदा असं होतं की महिलांना गर्भपात करायचा असतो परंतु त्याच्यासाठी खर्च किती येईल आणि मग माझ्याकडे पैसेच नाही आहेत,
मग मी काय करू किंवा मग कुठून मग त्याची सोय करू, अशा सारखे अनेक प्रश्न असतात. तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आपल्याकडे खूप सारे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहेत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहेत. इकडं ॲबॉर्शन, गर्भपात वगैरे हे सगळे 24 आठवड्यापर्यंत फ्री आहेत. ओके. ओके. पण जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर खर्च जसा आठवडे वाढत जातात, गर्भाचे आठवडे, तसा तुमचा खर्च पण वाढत जातो. कारण रिस्क पण तेवढाच असतो, तेवढंच तुम्हाला मॅन पॉवर लागतो किंवा भूल, औषधं हे सगळं वाढत जातात. तर त्याप्रमाणे तुमचा खर्च पण वाढत जातो. अगदी खरं. त्याच पद्धतीने खर्च साधारण कितीपर्यंत येऊ शकतो? कमीत कमी ते जास्तीत जास्त हे थोडंसं तुम्ही आयडिया दिली जर 12 आठवड्याचं, जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला 12 आठवड्याच्या मध्ये असेल तर एक 10 पर्यंत येऊ शकतो. 10,000. अच्छा. त्याच्या पुढे मात्र मग तुमचा खर्च वाढू शकतो, डिपेंडिंग अपॉन पेशंटचं कंडिशन कसं आहे किंवा तिचं हिमोग्लोबिन कसं आहे, तिचं बाकीचे ब्लड रिपोर्ट्स कसे आहेत किंवा किती आठवडे आहेत, बाकी मेडिकल इश्यूज कसे आहेत, त्याप्रमाणे थोडंफार कमी जास्त होतो. अच्छा. साधारण गर्भपात करत असताना धोके काय काय असू शकतात? कुठल्या धोक्यांना महिलांना सामोरं जावं लागतं? तसं तर ॲक्च्युली खूप सेफ पद्धतीने ॲक्च्युली आपण गर्भपाताचा हा प्रोसिजर करतो. पण असं काही नाही की कॉम्प्लिकेशन होतात, जाणून बुजून नाही, पण ते एक 1%, 5% चान्सेस असतात की कॉम्प्लिकेशन होतात. तर बऱ्याच वेळेस ना गर्भपिशवीला छिद्र पण पडू शकतो. अच्छा. कधी कधी इनकम्प्लीट ॲबॉर्शन होऊ शकतो, म्हणजे कधी कधी अर्धवट राहतं. कधी कधी गर्भ एवढा छोटा असतो की तो जो पिशवी साफ करताना तो सुटून जातो कधी कधी. तर त्याच्यामुळे पेशंटला भरपूर ब्लिडिंग पण होऊ शकतो, पेशंटला ॲनिमिया होतो, पेशंटला त्याच्यानंतर इन्फेक्शन पण होऊ शकतो. तर असे काही हे आहेत त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत गर्भपाताचे. असे अनेक वेगवेगळे धोके असू शकतात. पण सहसा ॲक्च्युली सेफ असतं, असं काही एवढं घाबरण्याचं काही कारण नाही. खूप कमी चान्सेस आहे ॲक्च्युली. 1000 मध्ये तुम्ही किंवा लाखोंमध्ये एक 1% जरी म्हणलात तरी तुम्ही चालेल. अच्छा. मग सुरक्षित गर्भपात करण्यासाठी पूर्णपणे वैद्यकीय सल्ला घेणं, ट्रेन डॉक्टर आणि ऑथराइज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि जे काही अडचणी असतील त्या पूर्णपणे स्पष्टपणे डॉक्टरांना सांगणं, जे काही असेल ते पूर्णपणे. अन्यथा बऱ्याचदा असं होतं की महिला बऱ्याच गोष्टी लपवतात आणि किंवा काही वेळेस सुरुवातीला त्यांनी काही गोळ्या घेतलेल्या असतात आणि काही अजून वेगळ्या पद्धती वापरलेल्या असतात, त्याच्यामुळे अजून काही वेगळं इन्फेक्शन झालं असण्याची पण शक्यता असते. तर या सगळ्या गोष्टी पूर्णपणे डॉक्टरांना मनमोकळेपणाने सांगितल्या पाहिजेत. तर मला वाटतं आपण जास्तीत जास्त जे धोके आहेत ते आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने महिलांनी या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांना होणारा धोका. बरेच पेशंट काय करतात की आमच्याकडे येतात की आम्ही त्या मेडिकलवाल्यांनी गोळ्या दिलं, आम्ही ते खाल्लं गर्भपात करण्यासाठी, मग तो अजून ब्लिडिंग चालूच आहे, 1 महिना झाले की अंगावर आमचं चालूच आहे. मग त्यावेळेस मग पेशंटला आम्ही सोनोग्राफीला पाठवतो, त्यात कळतं की बाबा अर्धवट तुमचं खाली झालेलं आहे गर्भ, त्यामुळे पेशंटला कंटिन्युअस ब्लिडिंग पण आहे. मग तिला अशा वेळेस इन्फेक्शन आणि ॲनिमियाचे चान्सेस जास्त असतात, ब्लिडिंग होत राहतं. मग त्यावेळेस माझं एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं कुठं पण काउंटरवर जाऊन घेण्यापेक्षा जर तुम्ही लिगली तुम्ही जर डॉक्टरकडे जाऊन गेलात किंवा कुठल्याही ऑथराइज सेंटरमध्ये तुम्ही जर काउन्सिलिंगला गेलात तर तुम्हाला तिथं नक्कीच तुम्हाला तिथं मदत मिळेल. अगदी खरी गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो की गर्भपात झाल्यानंतर सुद्धा काही काळजी घ्यावी लागत असेल, तर काय काळजी घ्यावी लागते गर्भपात झाल्यानंतर पण? ॲक्च्युली गर्भपात जे असते तो जो प्रोसिजर आहे ज्याला आपण MTP जे करायचं म्हणतो, खूप छोटं प्रोसिजर ॲक्च्युली, जस्ट 10 to 15 मिनिट्स लागते, काही जास्त वेळ नाही लागत. 12 आठवड्याच्या मध्ये असलं तर एक 10 मिनिटात तो ऑपरेशन होऊन जातो आणि फक्त 20 ते 24 आठवडे असलं तर तो कालावधी जरा मोठा असतो. तर सहसा एक हे मायनर प्रोसिजर आपण आमच्या भाषेत म्हणतो, सर्जनच्या भाषेमध्ये. तर काळजी घेण्यासारखं असं काही गरज नाही आहे ॲक्च्युली, किंवा बेड रेस्ट वगैरे घ्यावं लागतं किंवा कुठल्या खाण्यापिण्यामध्ये काहीतरी हे करावं लागतं असं काही नाही आहे. नॉर्मल रुटीन तुम्ही फॉलोअप करू शकता. फक्त 1 दिवस जर तुम्ही रेस्ट घेतलात तर दॅट इज इनफ.
नेक्स्ट डे तुम्ही कामाला जाऊ शकता, व्यवस्थित करू शकता. अच्छा, म्हणजे साधारण गर्भपातासाठी हॉस्पिटलमध्ये किती दिवस ऍडमिट व्हायला लागतं? साधारण समजा आता आमच्याकडे तर आम्ही सकाळी पेशंट ऍडमिट केली, 6ला ऍडमिट करतो, 9ला गर्भपात करतो आणि दुपारी 5 पर्यंत जाते पेशंट. अच्छा, म्हणजे फक्त एक दिवसात? एक दिवसात 1 तासात पेशंट पूर्ण व्यवस्थित फिरतो, करतो, खायला प्यायला चालू करतो, वॉशरूमला जातो आणि एकदम एकदम मायनर प्रोसिजर आहे आमच्या ह्याच्यामध्ये. हो. मग नंतर काही गोळ्या औषधं, पेन किलर, गोळ्या औषधे आपण अँटीबायोटिक्स देतो, गोळ्या औषध देतो आणि महत्वाचं हे सांगतो की आत्ताच गर्भपात झालाय, परत गर्भधारण करून येऊ नको, ताबडतोब लगेच होता ताबडतोब, कामा नये. कमीत कमी एक 4-5 महिन्याचा तरी गॅप पाहिजे तुम्हाला. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण आपल्याकडे असे पेशंट असतात की हा आम्ही नाही येत, पण ते तसं काही नाही, परत 3 महिन्यांनी परत ते येतात. म्हणून आम्ही त्यांना तांबी बसवण्याचा सल्ला देतो. बरेच पेशंट ऍग्री होतात, बरेच पेशंट नाही होत. जेव्हा की आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सगळं फ्रीली अवेलेबल आहे. तुम्हाला जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही खर्च येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये गोळ्या अवेलेबल आहे, तुम्हाला तांबी अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डॉक्टर बसवून देतात, तुम्हाला इंजेक्शन्स अवेलेबल आहे. ऑल काइंड ऑफ सगळे जे गर्भनिरोधकचे जे सगळे उपाय आहेत ते पूर्ण गव्हर्नमेंटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. इन स्पाइट ऑफ दॅट तुम्ही पेशंट हे सगळे अवेल करत नाहीत सर्व्हिसेस. बरोबर आहे. नाही, खरोखर महिलांनी या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यायला पाहिजे. या संदर्भात असणारे कायदे जाणून घेतले पाहिजेत आणि सुरक्षित ठिकाणी रजिस्टर्ड हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांकडूनच हे गर्भपात करून घेतले पाहिजेत. आणि मला वाटतं या महिलांचं काउन्सिलिंग सुद्धा होणं फार गरजेचं असतं की अगदी कशामुळे झालं इथपासून ते पुन्हा अशी अडचण त्यांना येऊ नये किंवा त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, काही मानसिक समस्या असतील, या पुढे जाऊन येऊ नयेत म्हणून मग काउन्सिलिंग सुद्धा केलं जातं का मग अशा महिलांना? हो, काउन्सिलिंग केलं जातं. ज्यांना वारंवार अबॉर्शन होते, भरपूर वेळेस इन्फेक्शनचे वगैरे चान्सेस असतात, जेव्हा वारंवार जेव्हा अबॉर्शन होतं त्यावेळेस काउन्सिलिंग केलं जातं. आणि त्यावेळेस तुम्ही कुठले कुठले ब्लड टेस्ट करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आता पुढचं ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे, ह्याबद्दल सगळं काउन्सिलिंग त्या महिलाला टाईमशीर त्या पद्धतीने दिलं जातं. अच्छा, धन्यवाद मॅडम. गर्भपाताबद्दल मॅडमनी इतक्या सुंदर पद्धतीने आणि अगदी विस्तृतपणे आपल्याला माहिती सांगितली आहे, त्याबद्दल खरोखर आम्ही आपले खूप आभारी आहोत. आता उपस्थित महिलांमधून सुद्धा जर कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सुद्धा जरूर विचारावेत. आपण मॅडमना प्रश्न विचारू शकता. मॅडम, माझा असा प्रश्न होता की 3 सिझेरियन झाले असतील एका महिलेचे, तर पुन्हा प्रेग्नन्सी राहिली तर गर्भपात करायचा असलं तर कितपत रिस्क आहे त्यामध्ये? जेवढे तुमचे सीझरचे नंबर जास्त आहेत, जेवढे सीझर जास्त होतात तेवढे गर्भपात करायचे रिस्क पण जास्त असतात. कारण कसं आहे, गर्भपात करताना तो जो पहिलाचा जो सीझरचा स्कार असतो तर ते रप्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात गर्भपात करताना. त्यावेळेस त्या महिलाचा जीव धोक्यात असतो आणि बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की युट्रस रप्चर होता होता ते वाचतं. आणि त्याच्यामुळं आपण असे पेशंट जर पहिले 3 सीझर असले तर आपण टर्शरी केअर सेंटरमध्ये अशा महिलांचा गर्भपात करतो. आणि बऱ्याच वेळेस आपण हिस्टेक्टॉमीचा सुद्धा आपण त्यांच्याकडनं कन्सेंट लिहून घेतो. हिस्टेक्टॉमी म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर गर्भपिशवी काढता यावी, काढून टाकावी लागते, ह्याचा कन्सेंट घेतला जातो. तर जेवढे तुमचे सीझर तेवढा तुमचा रिस्क जास्त. अच्छा, तो मला वाटतं शेवटचा ऑप्शन ठेवत असाल तुम्ही की हो, सगळ्यात शेवटचा ऑप्शन खूप कॉम्प्लिकेशन झालं तर, पण रिस्क खूप जास्त असतं त्याच्यामध्ये. कारण इवन 3 सीझर सोडा 2 सीझरमध्ये सुद्धा आम्हाला इतकं रिस्क असतं की बऱ्याच वेळेस ब्लिडिंगच नाही थांबत. अच्छा, बऱ्याच वेळेस हा प्रॉब्लेम होतो. गर्भपात आणि पुरुषांची भूमिका असं काही सांगता येईल का आपल्याला? म्हणजे घरातील त्याचा नवरा असेल किंवा इतर पुरुष मंडळी, असं काही सांगता येईल? अगदी खूप चांगला प्रश्न विचारला सर. अच्छा, गर्भपात आणि पुरुषांची भूमिका तिच्या मिस्टरांची असेल किंवा इतर घरातील काय असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे? म्हणजे एक तर तिचा जो पार्टनर आहे किंवा तिचा जो नवरा आहे ॲक्च्युली त्या स्त्रीला पूर्ण सपोर्ट दिला पाहिजे. त्यांनी तिचा निर्णय विचारला पाहिजे की बाबा तुला कंटिन्यू करायचं आहे का, तुला गर्भपात करायचं आहे, आणि जर तू त्या प्रेग्नन्सीसाठी रेडी नाही तर मी तुझ्या सोबत आहे, चल आपण जाऊन गर्भपात करूया आणि एकदम सेफ लीगल पद्धतीने मी गर्भपात करूया. आणि तेच तिची फॅमिली मेंबर्स किंवा सासू सासरे सुद्धा या तिच्या डिसिजनमध्ये तिला साथ द्यायला पाहिजे. किंवा हे नाही की आता राहिलाय तर कशाला तू अबॉर्ट करती किंवा कशाला, आम्ही आहे ना सांभाळायला, हा पहिलाचा मूल आम्हाला दे आणि तू पोटातलं गर्भ वाढव, असेही त्यांना सजेशन देतात की सासू सासरे.
पण मला असं वाटतं की शेवटचा निर्णय जो काय असेल तो तिचा असेल आणि तिचा नवरा आणि तिचे सासरचे किंवा तिचे आई वडील ते तिच्यासोबत ठामपणे खंबीरपणे बाजूला उभा असायला पाहिजे. दॅट इज द बेस्ट रोल वॉट आय कॅन से. अगदी खरं बोललात मॅडम. ही खूप गरजेची गोष्ट आहे. मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आधार जर समजा तिच्या नवऱ्याकडून मिळत असेल, सासरच्या लोकांकडून, पूर्ण कुटुंबाकडून जर मिळत असेल, तर ती मला वाटतं आयुष्यामध्ये खंबीरपणे प्रत्येक गोष्टीला तोंड देऊ शकते, कोणत्याही समस्या असतील तर. आणि हा खंबीर आधार जो आहे तो प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक पुरुषाने स्त्रियांना दिला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. किती वेळा एखाद्या महिलेचा गर्भपात होऊ शकतो किंवा केला जातो, तुम्ही काय पाहिलं आहे किंवा किती? असं काही फिक्स नंबर नाहीये की तुम्ही कधी कधी कुठल्या कुठल्या महिलाचे 4 किंवा 5 पण होतात, पण हे 4 किंवा 5 झाले ते स्वतःहून नाही करत, ते ऑटोमॅटिक त्यांना प्रॉब्लेममुळे गर्भपात होतात. पण मला असं वाटतं की स्वतःहून महिला 2 पेक्षा जास्त गर्भपात करू नये, कारण त्यावेळेस पिशवीला सुद्धा आजार होतो किंवा पिशवीला सुद्धा प्रॉब्लेम पुढे जाऊन होऊ शकतात. तर असं काही फिक्स नंबर नाही आहे पण की तुम्ही एवढ्याच वेळेस करू शकता किंवा एवढ्या वेळेस नाही करू शकत, असं काही नाहीये. मला वाटतं परत त्या महिलेच्या एकंदर तब्येतीवरती सुद्धा ते अवलंबून असेल की तिला किती सहन होतंय, किती सहन होते, त्याच्यावरती सुद्धा या गोष्टी डिपेंड करत आहेत. मोस्टली जे फर्टाईल फिमेल असतात, फर्टाईल म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी राहते आणि त्यांना स्वतःहून खाली करायचं असतं, ते जास्तीत जास्त 2 वेळेस करतात खाली, त्याच्यापेक्षा जास्त ते नाही करत. आणि लगेच त्यांना 2-3 मुलं झाले, मध्ये 2-3 खाली झाले की ते लगेच कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करून टाकतात. पण 4 ते 5 अशा पेशंटमध्ये बघायला, जसं जे इनफर्टिलिटी किंवा बंधत्वाचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटमध्ये हे केसेस जास्त बघायला भेटतात. तर त्यावेळेस असं काही लिमिट नाही आहे की बाबा तुम्ही 4च असेल पाहिजे, 5च असेल पाहिजे, डिपेंडिंग अपॉन द पेशंट. मी ॲटलिस्ट एका पेशंटचे 7 अबॉर्शन झालेले पाहिलेले आहे. अँड आफ्टर दॅट शी वॉज हॅव्हिंग 1 सक्सेसफुल प्रेग्नन्सी विथ द इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, जिचं आम्ही सिझर केलं लास्टला, कारण ऑलरेडी 7 फेल झाले होते, त्याच्यामुळे लास्टला आम्ही एक सिझर केलं. अबॉर्शन केलं तर गर्भधारणेला काही अडचणी येतात का भविष्यामध्ये? एकदा केलं, दुसऱ्यांदा केलं, पुन्हा तिसऱ्यांदा करावे लागते? सातत्याने केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतात. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा गर्भपिशवी जेव्हा आपण साफ करतो तेव्हा बरेच वेळेस काय होतं की गर्भपिशवीला मध्ये इजा होऊन ते गर्भपिशवी कधी मधल्यामध्ये चिटकू पण शकते. आणि अशा वेळेस बऱ्याच पेशंटला गर्भधारणा होत नाही आणि गर्भधारणा झालं तर ते ऑटोमॅटिक अबॉर्ट पण होते. पण समजा त्या महिलेचं फॅमिली कंप्लीट आहे तर तिला पाळी व्यवस्थित येत नाही, कारण पूर्ण गर्भपिशवी चिटकल्यामुळं पाळीचा जो अस्तर जो तयार होतो मध्ये, तर तो प्रॉपरली तयार होत नाही आणि म्हणून पाळी सुद्धा तिला अनियमित येते किंवा कंटिन्यू तिला स्पॉटिंग होत जातं. तर म्हणून जास्त पण आम्ही सजेस्ट नाही करत की बाबा 1-2च्या वर तुम्ही गर्भपात करायला पाहिजे स्वतःहून. नाही, खूप छान माहिती सांगितली मॅडम. मला वाटतं नवरात्रीमधला हा खूप चांगला उपक्रम आपण महिलांसाठी राबवलाय की ज्याचा खरोखर समाजातील सर्व महिलांना उपयोग होईल. त्यांच्या आरोग्यासाठी आपण हा जो जागर करतोय आरोग्याचा, हा खरोखर मला वाटतं नवरात्रीतली एक देवीची पूजाच झाल्यासारखी होईल. त्याच्यामुळे आज आपण इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या असंख्य प्रश्नांची अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इथे बोलवून आज माझी मुलाखत घेतली व सुवर्ण संधी दिली की मी माझे विचार इथे मांडावे. एक खूप सुंदर त्याने माझ्यासमोर हा टॉपिक दिला जो म्हणतो आपण ॲबॉर्शन, गर्भपातचा टॉपिक दिला. आणि मला असं वाटतं की मी थोडंफार तुमच्या मदतीला अशी थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू डॉक्टर अस्मिता बालगावकर ज्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. त्याचसोबत बाकी सगळे क्र्यू किंवा टीम जे स्मार्ट सोलापूरकर सिटी चॅनलचे परशुराम आणि सरस्वती कोकणेचे आहेत आणि सिद्धार्थ परीट यांनासुद्धा मी धन्यवाद देते, ज्यांनी ही या मुलाखतीसाठी मला जे शूट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.
छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।